रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत चौधरींची टायपिस्ट ही एक सुंदर कथा. द ग्रेट इंडियन एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे बिझनेस मॅनेजर विजय शंकर चौधरी यांनी पत्रांवर सह्या केल्या. 2-3 पट्टेवाल्यांना एकदम बोलावून टेबलावरचे सर्व कागदपत्र वेगवेगळ्या कारकुनांच्याकडे रवाना केले आणि नंतर घड्याळात पाहिले. ऑफिस सुटायला अजून 20 मिनिटे कमी होती. नेहमीप्रमाणे त्यांनी एका पोऱ्याला लेमन स्क्वॅश आणायला सांगितले आणि सकाळच्याच टपालाने टाइम्स ऑफ इंडियाकडून आलेला एक मोठा लखोटा टेबलावर ओतला. त्यातून सुमारे 4-5 पत्रे खाली पडली आणि ते सर्व दिसताच 8 दिवसांपूर्वी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांबरोबर झालेल्या संभाषणाची त्यांना आठवण झाली. त्या दिवशी त्यांचा एक स्टेनोग्राफर नोकरी सोडून गेला होता व त्याच्याऐवजी एक नवीन इसम ठेवायची वाटाघाट चालली होती. कंपनीचे वयोवृद्ध मॅनेजिंग डायरेक्टर रविशंकर शुक्ल नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या हाताचे एक बोट टेबलावर हलकेच आपटीत त्यांना म्हणाले होते, "हे पहा मिस्टर विजय, आता तुम्ही एक लेडी टायपिस्ट ठेवा." त्यावर मिस्टर विजय शंकर यांनी फारसा उत्साह दर्शविला नव्हता. उलट ते म्हणाले होते, "लेडी टायपिस्टना ऑफिसच्या शोभा म्हणून ठेवाव्यात. कामाच्या दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग व्हायचा नाही." पण यानंतर सुमारे अर्धा तास चर्चा चालली व तिचे पर्यावसन टाइम्सकडे लेडी टायपिस्टसाठी एक छोटी जाहिरात पाठविण्यात आली आणि त्या जाहिरातीच्या उत्तरादाखल टाइम्समार्फत आलेली पत्रे चौधरींच्या टेबलावर पडलेली होती. लेमन स्क्वॅशचा एक घोट घेत त्यांनी त्यातील 4ही अर्ज वाचून पाहिले, पण कुठल्याच पत्राने त्यांच्या मनावर परिणाम केला नाही. अखेर त्यांनी शेवटचा अर्ज उचलला आणि त्याच्या डाव्या बाजूला टाचणीने लावलेला अर्जदाराचा लहानसा फोटो पाहताच ते क्षणभर थबकले. 18-19 वर्षाच्या एका तरुण ज्यू मुलीचे छायाचित्र होते ते आणि क्षणभर ते निरखून पाहताच तिचा वर्ण अगदी गौर नसून किंचित केशरी असावा असे चौधरींना वाटले. तिचे अवयव जितके रेखीव होते तितकाच तिच्या डोळ्यातील पाणीदारपणा उठून दिसत होता आणि तिच्या एकंदर चेहऱ्यावर असे काही माधव प्रकट झाल्यासारखे दिसत होते की तो फोटो पाहताच कोणालाही त्या मुलीबद्दल सहानुभूतीच वाटावी. विजय शंकर चौधरी यांच्यावरही तोच परिणाम झाला. डाव्या हाताच्या तर्जनीने तो फोटो वर करून त्यांनी खालचा अर्ज वाचला. तो वाचून होताच मागे खुर्चीत रेलून त्यांनी 1 मिनिट विचार केला आणि हाताखालच्या मॅनेजरला बोलावून त्याच्या हाती तो अर्ज देऊन त्याला सांगितले, "या मुलीला सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मुलाखतीला बोलवा." 5 मिनिटांनी त्या पत्रावर सही करून ते घरी जाण्याच्या हेतूने उठले. त्यावेळी टेबलावर पडलेले ते 4-5 अर्ज उजव्या बाजूच्या खणात ठेवता ठेवता त्यांनी त्या फोटोवाल्या मुलीचा अर्ज पुन्हा पाहिला व किंचित पुरुषी थाटाची उभट अक्षरांतील सही वाचून त्यांनी ते नाव स्वतःच्याच मनाशी उच्चारले, "मिस मॅटिल्डा रोज." सोमवारी संध्याकाळी 5 वाजता ज्यावेळी त्यांच्या पट्टेवाल्यानं त्यांना मिस मॅटिल्डा रोज नावाची एक चिठ्ठी आणून दिली, त्यावेळी त्यांना तो रेखीव चेहरा, ते पाणीदार डोळे व ते पुरुषी थाटाचे उभट अक्षर आठवले आणि त्यांनी त्या मुलीला आत पाठवण्यास सांगितले. मॅटिल्डा जेव्हा फ्लॅप डोअर उघडून आत आली त्यावेळी तिने पाहिले की आपली मुलाखत घेणारे गृहस्थ समोरच्या ढिगभर पत्रांवर सह्या करण्यात गुंतले आहेत. ती दारातच थबकली, पण इतक्यात चौधरींनी तिच्याकडे सस्मित मुद्रेने पाहिले. त्याबरोबर "गुड इव्हिनिंग सर" असे म्हणून तिने अभिवादन केले. त्यांनीही त्याचा उलट स्वीकार केला आणि तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सुचवले. मॅटिल्डाने आपले गौर पाय एकावर एक ठेवले आणि हातातील मनी बॅग हलकेच मांडीवर घेत तिने समोर पाहिले. पत्रांवर ओझरती नजर टाकून विजय शंकर चौधरी त्यावर सही करीत व जवळ उभा असलेला नोकर एक पत्र व त्याची नक्कल उचलून अलग अलग ठेवी. विजय शंकर चौधरींचे वय फार तर 29-30 वर्षांचे असावे असे मॅटिल्डाला वाटले. त्यांनी निळसर रंगाचा लोकरीचा सूट घातला होता व त्यावर किंचित रंगबेरंगी टाय बांधला होता. त्यांच्या सरळ नाकाकडे पाहताच मॅटिल्डाला वाटले, कोणत्याही 100 लोकांत हा मनुष्य स्वतःची छाप टाकल्याशिवाय राहणार नाही. चौधरींनी मध्येच "फक्त 2 मिनिट हं" असे मॅटिल्डाला सांगितले होते. त्यावर "काही हरकत नाही सर, सावकाश" असे म्हणून तिने आपल्या अंगाची
सहजच चाळवाचाळव केली होती आणि उद्यापासून ही पत्रे आपल्यालाच तयार करायला मिळतील काय असे स्वतःच्या मनाला विचारले होते. चौधरींचे टेबल, त्यावरची उपकरणे, खोलीतील कॅलेंडरे, जवळचे सर्व सजावट सामान आणि पायाखालचा मऊ गालिचा ती पाहत असतानाच चौधरींनी आपले टपाल संपवले. पेन रॅकमध्ये फाउंटन पेन ठेवून टेबलावरच्या कागदपत्रांची आवराआवर केली व मॅटिल्डाला समोरच्या खुर्चीत बसण्यास सुचवले. मॅटिल्डा त्या खुर्चीत बसली. चौधरींनी तिच्याकडे पाहिले. फोटोत दिसत असल्यापेक्षाही तिचे नाक आणि ओठ अधिक रेखीव होते. डोळे विलक्षण पाणीदार दिसत असून तिचा चेहरा पाहताच केवळ सालसच नव्हे तर ती एक अत्यंत हुशार मुलगी असली पाहिजे असे चौधरींना वाटल्या वाचून राहिले नाही. तिने पिवळसर रंगाच्या जाळीदार कापडाचा फ्रॉक अंगात घातला होता आणि डाव्या दंडावरची चुनलेली घडी तिच्या प्रत्येक हालचालीबरोबर चाळवली जात असे. आपणच प्रथम बोलले पाहिजे हे जाणून चौधरी म्हणाले, तुम्हाला मी का बोलवलं आहे हे जाणताच. इतका वेळ स्तब्ध राहिल्याने आलेल्या औपचारिकतेची छटा दूर करण्याच्या इराद्याने मॅटिल्डाने ओठातल्या ओठात स्मित केले. चौधरी पुढे म्हणाले, तुमचा शॉर्ट हँडची व टायपिंगची किती स्पीड आहे? मॅटिल्डा म्हणाली, 2 महिन्यापूर्वी वर्ग सोडला त्यावेळी शॉर्ट हँडची 100 आणि टायपिंगची 70 होती. सध्या एल्फिस्टन सर्कलवरील सनराईज स्टोअरमध्ये मी काम करते, पण तिथं विशेष काही काम नसल्यानं माझी सवय जरा कमी झाली आहे. तरी पण 8 दिवसात मी पहिल्या इतका स्पीड घेईन. मग हा सनराईज स्टोअर का सोडता? तिथं पगार किती देतात? पगार देतात 50, पण त्याबद्दल काही नाही. तिथली माणसं अगदीच गबाळी आहेत आणि काम असं विशेष काहीच नाही. मग पुढची वाढ तरी कुठून येणार? इथं काही तशी तक्रार नाही. काम कराल तितकं भरपूर आहे. अर्थात आमच्याकडे आणखी 2 टायपिस्ट आहेत, पण परदेशीय विभाग व इतर खाजगी पत्रव्यवहार तुम्हालाच पाहावा लागेल. मॅटिल्डाने अनुमतीदर्शक मान हलवली व ती म्हणाली, मी इतकं आश्वासन देऊ शकते की मी माझं काम अत्यंत दक्षतेने करीन. ठीक आहे, तुमची काही अडचण नसेल तर 8 दिवस तुम्ही इथं काम करा आणि नंतर इथलं काम तुम्हाला जमतं असं आढळून आलं तर तुमची नेमणूक कायम करतो. चालेल? मॅटिल्डा म्हणाली, काही हरकत नाही सर. त्यावर चौधरी म्हणाले, मुख्य गोष्ट राहिली, तुम्हाला पगार किती हवा? त्यावर मॅटिल्डाने आपले नेहमीचे स्मित केले आणि किंचित गंभीर होत ती म्हणाली, 8 दिवसांनी ज्यावेळी माझी नेमणूक करणार त्याच वेळी ते ठरवलेलं बरं. मला वाटतं 8 दिवस हा प्रश्न असाच राहू द्या. छे छे, असं कसं चालेल? तुम्ही काहीतरी कल्पना दिलीच पाहिजे. अंदाजे सांगा हवं तर. पण मॅटिल्डाने काहीच सांगितले नाही. ती म्हणाली, ही बाब मी तुमच्यावर सोपवते सर. तेव्हा टेबलावरच्या पेन्सिलीने समोरच्या पॅडवर 60चा आकडा लिहून चौधरी म्हणाले, 8 दिवसांनी आपण निश्चित ठरवू, पण तोपर्यंत हा चालेल ना? मॅटिल्डा प्रसन्न होऊन म्हणाली, मोठ्या आनंदानं सर. मग चौधरींनी तिला तिच्या कामाची माहिती सांगितली. आपल्या असिस्टंट मॅनेजरला बोलावून तिची ओळख करून दिली आणि भारतन नावाच्या सोडून गेलेल्या टायपिस्टच्या खोलीत तिची व्यवस्था करून देण्यास सांगितले व ते निघून गेले. मॅटिल्डाच्या मनात त्यांचे आभार मानायचे होते, पण तिथे ते राहिलेच नाहीत. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती क्षणभर तशीच उभी होती आणि म्हणून, मिस रोज, चला तुमची जागा दाखवतो, असे त्यांचा असिस्टंट मॅनेजर म्हणत असलेले वाक्य तिला पहिल्या प्रथम ऐकू देखील आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:45 वाजता विजय शंकर चौधरी ज्यावेळी आपल्या ऑफिसात आले आणि नोकऱ्याच्या हाती त्यांनी आपली साहेबी टोपी दिली त्यावेळी शेजारचे फ्लॅप डोअर उघडून मॅटिल्डाने विचारले, मी आत येऊ का सर? चौधरींनी होकार देताच ती आत येऊन म्हणाली, पत्रांचे मसुदे केव्हा सांगणार? चौधरींनी आपले घड्याळ पाहिले आणि खुर्चीत बसून टेबलावरील पत्रांचा ढीग पुढे घेत ते म्हणाले, साधारणतः 20-25 मिनिटांनी मीच तुम्हाला बोलवीन. मॅटिल्डाने फ्लॅप बंद केले आणि सुमारे 20 मिनिटांनी चौधरींच्या तोंडून पडत असलेले शब्द मॅटिल्डाच्या उभट आकाराच्या वहीत झपाझप टिपले जाऊ लागले. तेव्हा रंगाने रंगविलेल्या तिच्या त्या लाल नखाग्रांकडे पाहत चौधरी मनात म्हणाले, बरी स्मार्ट दिसते ही मुलगी. नंतर मॅटिल्डाच्या पहिल्या 2 दिवसांच्या कामावरच चौधरी इतके प्रसन्न झाले की तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जबलपूरला गेलेल्या आपल्या मॅनेजिंग डायरेक्टरला पत्र लिहित असता
त्यांनी असेही डिक्टेट केले. आपल्या इच्छेप्रमाणे टाइम्समध्ये जाहिरात दिली होतीच. त्याप्रमाणे जे 4-5 अर्ज आले त्यातील एका मुलीची मी निवड केली असून गेले 2 दिवस ती कामावर येत आहे. त्या मुलीला मी 8 दिवसांनंतर नेमणूक व पगार या संबंधी सांगण्याचे ठरवले होते. पण गेल्या 3 दिवसांच्या कामावर मी इतका संतुष्ट झालो आहे की दरमहा 65 रुपयांवर तिला मी कायम करीत आहे. या मुलीचे नाव आहे मिस मॅटिल्डा रोज. हा मजकूर सांगून होताच मॅटिल्डा थांबली. आपली मान वर करून तिने एक दीर्घ निश्वास सोडला व ती म्हणाली, मी आपली फार आभारी आहे, पण शेवटचा मजकूर गाळला तर नाही चालणार काय? जणू काही या शब्दांनी तिच्या नेमणुकीनंतरची पहिली अनौपचारिकता तिला प्रगट करायची होती. ओठांतल्या ओठात स्मित करीत चौधरी म्हणाले, डिक्टेट केलेल्या गोष्टी टायपिस्टने न वाचता टाईप करायच्या असतात. त्यावर मॅटिल्डा हसत म्हणाली, पण टायपिस्टनं कित्येक वेळा आपल्या बॉसला काही गोष्टी सुचवायला नकोत काय? टायपिस्ट हा कोणत्याही वरिष्ठांचा अर्धा अधिक सेक्रेटरीच असतो ना? चौधरींना त्यावर समर्पक उत्तर सुचले नाही. उलट तिच्या गालावरचा रक्तिमा नैसर्गिक आहे का कृत्रिम आहे हेच त्यांना कळेना. पहिले 2 दिवस भिवून दबकून आणि एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे वागणारी मॅटिल्डा 3ऱ्या दिवसापासून इतक्या निर्भयतेने व मोकळेपणाने वावरू लागली की एखाद्या तिराहितालाही वाटे, इंडियन एक्सपोर्ट इम्पोर्टच्या मालकाची ही मुलगी तर नाही. कित्येक वेळा तर चौधरी तिथे असतानाही टेलिफोनवर एखाद्या माणसाबरोबर ती अशी काही रुबाबात बोले की जणू काय तीच चौधरींची वरिष्ठ आहे. आणि त्यावेळी चौधरींना वाटे, आपल्यावर इतका हक्क चालवणारी ही आहे तरी कोण? आणि ज्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हा भाव उमटलेला दिसे त्यावेळी मॅटिल्डा स्वतःच म्हणे, असली ठराविक कामं कोणत्याही टायपिस्टनंच करायला पाहिजेत. मॅनेजरचा मेंदू आणि वेळ ही नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी नेहमी मोकळी ठेवली पाहिजेत. चौधरींना हे पटत नव्हते असे नाही. किंबहुना मॅटिल्डा यांच्या कचेरीत आल्यापासून त्यांचा कितीतरी बोजा हलका झाला होता. कामाची कितीतरी शिस्त लागली होती आणि कंपनीच्या फायद्याच्या कितीतरी नवनवीन गोष्टी त्यांनी हाती घेतल्या होत्या. आणि थोड्याच दिवसात त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्यावर इतके विसंबून होते तितकेच तेही मॅटिल्डावर अवलंबून राहू लागले. त्याचा परिणाम एकच झाला. ऑफिसमध्ये धंद्यातील गोष्टींशिवाय काहीही न बोलणारे चौधरी पत्रे सांगता सांगता आपल्या टायपिस्ट बरोबर एखादा दुसरा अवांतर शब्दही बोलू लागले. इतकेच नव्हे तर मॅटिल्डाला पाईपचा धूर आवडत नाही हे पाहून त्यांनी पाईप उडायची सवयही कमी करून टाकली. एके दिवशी मॅटिल्डाने पाहिले की चौधरींनी आपला पोशाखही नीट केला नाही. कालची दाढी अजूनही तशीच आहे. चेहऱ्यावर कधीही न आढळणाऱ्या आठ्यांनी मुक्काम केला आहे व नेहमीप्रमाणे ते मधल्या फराळालाही गेले नाहीत व पाईप देखील बेफिकिरीने उडत आहेत. तेव्हा तिलाही विचारल्याशिवाय राहवले नाही. सर, आज तब्येतीला बरं नाही का वाटत? कपाळावरच्या आठ्या क्षणमात्र काढून पण लगेच त्याच्या दुप्पट चढवून चौधरी म्हणाले, तब्येतीला काय होतंय? छान आहे, रोज सारखीच. हं, पुढं काय बरं? असे म्हणून त्यांनी पत्रातील 2-3 वाक्ये सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमेना. ते म्हणाले, आता राहू देच, उद्या सांगेन हे पत्र मी. तेव्हा मॅटिल्डाने पुन्हा त्यांना विचारले, आज काहीतरी होतंय का सर तुम्हाला? नेहमीची हुशारी दिसत नाही. त्यावर दोन्ही भुवयांमध्ये पुष्कळशा आठ्या गोळा करून ते म्हणाले, विशेष काही नाही, घरच्या अडचणींमुळे जरा त्रासलो आहे. इतके बोलून ते थांबले व यापुढे त्यांना कसे विचारावे या विचाराने गोंधळून मॅटिल्डा तशीच थबकली. पण चौधरीच पुढे म्हणाले, आज या कंपनीचा सर्व व्यवहार मी पाहतो. इथं दरमहा 700-800 रुपये मिळतात. जगाच्या दृष्टीने मी अत्यंत सुखी आहे. पण माझ्या घरचं वातावरण किती तापदायक झालं आहे ते माझं मलाच माहीत. इतके बोलून ते स्तब्ध झाले. जणू काय तो सर्व ताप त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. मॅटिल्डाने प्रश्नार्थक मुद्रा केली. सर पुढे बोलायला लागले, घरात आज 4 वर्षे झाली. बायको सारखी आजारी आहे. तिला टीबी झाला असून तिच्यासाठी आज डॉक्टर देशमुखांचं सतत 2 वर्ष औषध चालू आहे. घरात म्हातारी आई आहे. तिचं आणि बायकोचं एक दिवसही पटत नाही.
बरं, मुलीला आता 5वं वर्ष लागलं असूनही ती आजीच्या लाडानं इतकी हट्टी आणि चिडखोर झाली आहे की कुणाचंच ऐकत नाही. इतका पैसा मिळवून किंवा धंदा इतका यशस्वीरित्या चालवून घरात एक तासभरही कधी-कधी सुखात जात नाही. आज तर सकाळी न्याहारी सुद्धा न करता मी तसाच ऑफिसला आलो. यानंतर त्यांना आठवले की न्याहारी न केल्यामुळे आपल्याला जबरदस्त भूक लागली आहे. त्यांनी घड्याळात पाहिले, 4:30 वाजून गेले होते. त्यांनी ऑफिसच्या पोऱ्याला बोलावून घेतले आणि थोडे सँडविचेस, बिस्किटे आणि 2 स्क्वॅश आणण्यास सांगितले. त्या वस्तू येताच उठून जात असलेल्या मॅटिल्डाला त्यांनी आग्रहाने बसून घेतले आणि तिच्यासह सर्व नाश्ता केला. ते तिच्याबरोबर घरातील इतक्या गोष्टी बोलत राहिले की त्या दिवशी रात्री 8:30 वाजता मॅटिल्डाने आपल्या रोजनिशीत लिहिले, आज श्री विजय शंकर चौधरी बराच वेळ आपल्या घरच्या गोष्टी माझ्याबरोबर बोलत राहिले. त्या सर्व ऐकून मला फार वाईट वाटले. आतून बिचाऱ्यांना किती त्रास होत असेल. त्याच वेळी विजय शंकर चौधरी रिगल सिनेमातून शी मॅरीड हर बॉस हा कोलंबियाचा नवीन बोलपट पाहून बाहेर पडत होते. वास्तविक पाहता मनाची बेचैनी दूर करण्याच्या इराद्याने कोणता तरी एक चित्रपट पाहायचा म्हणून ते रिगलला गेले होते आणि त्या दिवशीचा चित्रपट जरी अगदी सामान्य कोटीतला होता तरी त्यांना तो अत्यंत हृदयस्पर्शी वाटला. कारण त्या चित्रपटाचे कथानक त्यांच्या आयुष्याशी बरेचसे जमत होते. त्या चित्रपटातील नायिका क्लॉडेट कोलबर्ट ही एका फर्मच्या मालकाकडे टायपिस्ट म्हणून राहिलेली असते. त्या गृहस्थाची बायको मेलेली असून त्याची 4-5 वर्षाची मुलगी मावशीच्या लाडाने विलक्षण हट्टी झालेली असते. त्यामुळे त्यांचे संसार सौख्य अगदी नष्ट झालेले असते. एके दिवशी तो गृहस्थ आपल्या टायपिस्टला घरी नेतो. तिथे थोडा वेळ आपल्या हातात कारभार घेऊन ती त्या मुलीला शिक्षा करते. अखेर तिच्या कर्तृत्वाचा इतका परिणाम होतो की त्या टायपिस्टला घरातून घालवण्याबद्दल उपास करणारी ती हट्टी मुलगी तिला परत घरी आणण्यासंबंधी बापाजवळ हट्ट करून उपाशी राहते. अखेर ते गृहस्थ त्या टायपिस्ट मुलीलाच आपल्या मुलीची आई करतात आणि चित्रपटाचा शेवट आनंदी आनंदात होतो. रिगल सिनेमातून बाहेर पडताना चौधरींच्या मनात एकच कल्पना घोळत होती. या चित्रपटाची कल्पना सत्यसृष्टीत आणली तर, मॅटिल्डा बरोबर आपण विवाह केला तर. या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर क्षणभर रोमांच उठले. मॅटिल्डा सुंदर, तरुण, सुस्वभावी, पिवळ्या जाळीदार कापडाचा फ्रॉक घालणारी, डायनी नखे रंगवणारी, पाणीदार डोळ्यांची मॅटिल्डा त्यांच्या नजरेपुढे उभी राहिली. वास्तविक पाहता जुन्या संस्कारांचा त्यांच्या मनावर फारसा परिणाम झालेला नव्हता आणि ठराविक रूढीबाहेर पाऊल टाकण्याइतके मनोधैर्य व पैसा त्यांच्याजवळ भरपूर होता. त्यांना वाटले, मॅटिल्डाबरोबर लग्न करण्यात आपण आपल्या पत्नीबाबत अन्याय करतो आहोत काय? पण ते मनात म्हणाले, नाहीतरी पैसे, औषधे व डॉक्टर पुरविण्यापलीकडे बायकोचा व आपला संबंध तरी कुठे येतो? उलट मॅटिल्डासारखी सुस्वभावाची, कर्तव्यदक्ष मुलगी आपल्या आयुष्याची भागीदारी म्हणून मिळाली तर आपले जीवन किती सुखावह होईल. आपण धंद्याकडे अधिक जोमाने लक्ष देऊ, जास्त पैसा मिळवू. बरे, आपल्याजवळ इतका सुविचार खास आहे की मॅटिल्डाशी लग्न केले तरी आपल्या पत्नीविषयक कर्तव्याची जाणीव आपल्याकडून कधीच विसरली जाणार नाही. त्यांना याबाबत कोणतीच अडचण दिसेना. त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर या गोष्टीला अडथळा घेतील असेही त्यांना वाटेना आणि त्यांनी घेतली असती तरी चौधरींना त्याची फारशी पर्वा नव्हती. पण मॅटिल्डाची संमती मिळेल ना? या प्रश्नाला त्यांच्या मनाने होकारार्थी उत्तर दिले. मॅटिल्डाच्या प्रथमपासूनच्या वागण्याची त्यांनी मनाशी आठवण केली. तसतशी त्यांच्या मनाची खात्री होत गेली. कारण त्यांच्याबद्दल तिला वाटणारी आपुलकी, काळजी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती. त्यांनी मनात बेत योजला, हा प्रश्न मॅटिल्डालाच विचारून पाहावा. पण ते कसे आणि केव्हा? इतक्यात त्यांना एक उपाय सुचला. उद्या हाच चित्रपट पाहण्यासाठी तिला घेऊन आलो तर? पण ते गैर दिसेल काय? कचेरीतील लोक किंवा इतर ओळखीची माणसे काय म्हणतील? त्यांना लोकांचा राग आला. ते म्हणाले, मी माझ्या मॅनेजरला किंवा एखाद्या पुरुष टायपिस्टला पिक्चरला घेऊन गेलो तर सर्वजण माझ्या चांगुलपणाचे कौतुक करतील. पण मी मॅटिल्डाला घेऊन गेलो तर मात्र सर्वच नाके मुरडतील. स्त्री पुरुषांचा निर्मळ स्नेह
जगात पाहावला नाहीच का जात. दुसऱ्या दिवशी पत्रांचे मसुदे घेण्यासाठी ज्यावेळी मॅटिल्डा त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांना एक वेगळीच मॅटिल्डा दिसू लागली. मॅटिल्डाने नेहमीचाच पिवळ्या रंगाचा जाळीदार कापडाचा फ्रॉक घातला होता. तिने नेहमीप्रमाणे आपली नखे रंगवली होती. तिचा तोच रेखीव चेहरा होता, तोच गौर वर्ण होता व तेच पाणीदार डोळे होते. त्या दिवशीच्या मॅटिल्डाबद्दल चौधरींना आपल्या अंतःकरणात काही विलक्षणच आकर्षण उत्पन्न झाल्याचा भास झाला आणि आदल्या रात्री घरी परत येत असताना केलेल्या योजनेची आठवण होऊन प्रसन्न चित्ताने त्यांनी स्वतःशीच स्मित केले. मॅटिल्डाची पेन्सिल पत्रांचे मजकूर घेण्यासाठी उतावीळ झाली होती. चौधरींनी कशीबशी 2 पत्रे सांगितली. नंतर एकाएकी आठवल्यासारखे करून ते म्हणाले, काल संध्याकाळी मी सहज रिगलला गेलो होतो. पिक्चरचं नाव आहे जरा विचित्र, शी मॅरिड हर बॉस, पण क्लॉटेड कोल्बर्टनं काम मात्र फार सुंदर केलं आहे. ते पाहताना मला फार तुमची आठवण आली. तुमची इच्छा असेल तर आपण मिळून जाऊ आज संध्याकाळी पिक्चर पाहायला. आपल्याबरोबर? मॅटिल्डाने चकित होऊन विचारले. आणि पाठीमागून कोणी ऐकत तर नाही ना, अशा कल्पनेने तिने फ्लॅप डोअरकडे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. का? तुम्हाला माझ्याबरोबर येण्याला कसली अडचण आहे का? अडचण? छे छे, उलट आपल्याबरोबर येण्याला मला एकतऱ्हेचा मान वाटेल. तुम्हाला एकट्यानंच तो चित्रपट पाहायचा असेल तर जा. उद्या सकाळी मला तुमचा अभिप्राय सांगा. पण जरूर आणि न विसरता जा हं. आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी कचेरीत आले. त्यावेळी त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता. कालच्या चित्रपटाबद्दल मॅटिल्डाला बोलवण्याच्या उद्देशाने त्यांनी काचेच्या तावदानातून पलीकडच्या खोलीत पाहिले. ते सर्वत्र सामसूम होते. मॅटिल्डाची कसलीच हालचाल दिसत नव्हती. म्हणजे मॅटिल्डा अजून आलीच नाही. पोऱ्याला बोलवण्यासाठी त्यांनी टेबलावरची घंटा वाजवली, पण पोऱ्याच्या ऐवजी त्यांच्या हाताखालचे मॅनेजरच आत आले व त्यांनी सांगितले, सुमारे 15 मिनिटापूर्वी मिस रोजचा फोन आला होता की तिची मावशी एकाएकी आजारी पडल्यानं आज तिला कचेरीत यायला मिळायचं नाही, तरी आपल्याला सांगून रजा मंजूर करून घ्यावी. मिस रोजकडे टेलिफोन आहे? चौधरींनी विचारले. नाही, मला वाटतं तिनं कुठून तरी दुसरीकडून फोन केला असावा. बरं मग तिचा पत्ता? तोही मला माहीत नाही. बरं तिचा फोन नंबर टिपून घेतलात? चौधरींनी दाटलेल्या आवाजात विचारले. नाही सर, तिनं काहीच सांगितलं नाही. अहो पण तिला विचारायचं होतं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. मॅनेजरच्या मनात आले होते. मिस रोज दुसरीकडून कुठून फोन करीत होती, तर तिचा नंबर विचारून काय फायदा? आणि एक दिवस एक टायपिस्ट आली नाही तर त्याचे एवढे काय महत्त्व? पण त्यांनी काहीच खुलासा केला नाही. त्यांनी ओळखले की आपल्या साहेबाची तब्येत जरा बिघडली आहे. पण त्यांना मिस रोजचे आणखी एक वाक्य आठवले व ते म्हणाले, मिस रोज असंही म्हणाल्या की कदाचित 1 तासानं त्या पुन्हा फोन करणार आहे. चौधरींचा चढत असलेल्या रागाचा पारा तिथेच थांबला. तरी पण थोड्या बहुत गुस्स्यातच ते म्हणाले, बरं, ऑपरेटरला सांगून ठेवा की मिस रोजचा फोन येताच प्रथम माझ्याकडे कनेक्शन द्या. माझं एक जरुरीचं काम आहे. सुमारे 15 मिनिटातच जेव्हा त्यांच्या जवळच्या टेलिफोनची घंटा वाजली, तेव्हा त्यांनी जरा चिडक्या आवाजातच विचारले, कोण आहे? मी मिस रोज. आणि ते 2 शब्द ऐकताच चौधरींना विलायतेहून एखादा फोन आल्यासारखा संभ्रम उत्पन्न झाला. त्यांनी घाईने विचारले, तुमच्या मावशीची तब्येत कशी काय आहे? बरीच वाईट झाली आहे. मोठ्या काळजीत आहे मी. पण काय होतंय त्यांना? काल रात्रीपासून एकसारख्या फिट्स येऊ लागल्या आहेत तिला. कारण काहीच कळेनासं झालं आहे. मग कोणत्या डॉक्टरांना दाखविलेत? रात्री आमच्या इमारतीतील डॉक्टर कापडिया यांना आणलं होतं. आता पुन्हा ते आले आहेत. पण ते म्हणतात की दुसऱ्या कोणत्या तरी देशमुख, प्रिमरोज वगैरे डॉक्टरांना आणून सल्ला घेतलेला बरा. असं होय, मग काळजी करू नका. माझी व डॉक्टर प्रिमरोजची ओळख आहे. मी आत्ताच घेऊन येतो त्यांना. पण आपला पत्ता? कुठं राहता आपण? कुलाब्यातील अफगाण चर्चच्या समोरच इराणी मंजिल म्हणून इमारत आहे. त्यातील सर्वात वरच्या मजल्यावर डाव्या बाजूच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहतो. असं होय, मग तुमच्या त्या कापडिया डॉक्टरांनाही ठेवून घ्या. मी येतोच. आणि त्यांनी इतक्या जल्दीने टेलिफोन ठेवला की आपण कशाला तसदी घेता?
फक्त गाडी किंवा क्लार्क पाठविला तरी चालेल असे मॅटिल्डाला म्हणायचे होते. ते तिला बोलायला मिळालेच नाही. तिने पुन्हा फोन केला पण तो एंगेज्ड होता. कारण चौधरी डॉक्टर प्रिमरोजना फोन करून सांगत होते, कुलाब्यावर एका पेशंटला पाहायला जायचं आहे. मी 5 मिनिटात येतो, तयार राहा. मॅटिल्डाच्या घरी पोहोचताच डॉक्टर प्रिमरोज यांनी तिच्या मावशीची तब्येत तपासून पाहिली. डॉक्टर कापडियांबरोबर सुमारे 8-10 मिनिटे चर्चा केली. त्यातील तांत्रिक शब्दांचा जरी चौधरींना फारसा बोध झाला नाही, तरी पेशंटची तब्येत बरेच सिरियस आहे हे त्यांना कळून चुकले. डॉक्टर प्रिमरोजनी ताबडतोब एक इंजेक्शन दिले आणि बाहेरच्या गॅलरीत येऊन चौधरींना म्हणाले, पेशंटला टिटॅनस झाला आहे. माझ्या या इंजेक्शननं आहे ती स्थिती निदान 5-6 तास तरी राहील. पण एकंदर केस जरा सिरियस वाटते. मी संध्याकाळी पुन्हा एकवार पाहून जाईल. चौधरी आत खोलीत गेले. मिस रोजची मावशी बेशुद्ध स्थितीतच पडली होती. तिची म्हातारी आजी जवळच बसली होती. मिस रोजने तिची व चौधरींची ओळख करून दिली. चौधरी म्हणाले, संध्याकाळी पुन्हा डॉक्टर प्रिमरोजना घेऊन येईन मी. मॅटिल्डा त्यांना म्हणाली, आपण फारच तसदी घेतलीत. संध्याकाळी नुसतं डॉक्टरांना पाठविलं तरी चालेल. मी पुन्हा 5 वाजता फोन करीनच. आणि हो, आजच्या एअरमेलनं त्या इटालियन फर्मला पत्र लिहायला पाहिजे. चौधरी म्हणाले, त्याची काही इतकी घाई नाही. त्यांना पोचवण्यासाठी ती जिन्याच्या गॅलरीत आली. चौधरींनी पाहिले. रात्रीच्या जागरणामुळे तिचा चेहरा बराच कोमजल्यासारखा दिसत होता. तिचे सोनेरी रंगाचे केस न विंचरल्यामुळे किंचित अव्यवस्थित झाले होते आणि तिने चेहऱ्यावर कसलाच स्नो लावला नव्हता. तरी पण यावेळची रोज चौधरींना नेहमीपेक्षा अधिक आकर्षक दिसली. तिला धीर देण्याच्या दृष्टीने ते म्हणाले, काही काळजी करू नका. डॉक्टर प्रिमरोज बरं करतील तुमच्या मावशींना. मॅटिल्डा काहीच बोलली नाही. तिचे डोळे दुःख व कृतज्ञता यांनी भरून आले. चौधरींना वाटले, या मुलीची जवळ घेऊन समजूत करावी. पण इतक्यात मॅटिल्डाचे दूरचे कोणीतरी नातलग जिना वर चढून आले व त्यांना रस्ता देत चौधरी उतरून खाली आले. संध्याकाळी 5 वाजता चौधरींच्या मोटारीतून डॉक्टर प्रिमरोज पुन्हा जाऊन आले. त्यांनी आणखी एक इंजेक्शन दिले व चौधरींना फोन करून सांगितले, तब्येत आहे तशीच आहे. अजून 24 तास जर अशीच राहिली तर त्यांच्या सुधारण्यास जागा आहे. चौधरी मनात म्हणाले, तुमच्या हाताला यश येवो. दुसरे दिवशी सकाळी 9:15 वाजता कचेरीत येताच चौधरींनी इराणी मंजिलमधील 2 मजल्यावरच्या अँग्लो इंडियन गृहस्थांना फोनवर मिस रोजला बोलवण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव विचारून घेतले आणि सांगितले, काल रात्री 8 वाजताच मिस रोजच्या मावशीचे प्राणोत्क्रमण झाले व आत्ताच ती सर्व मंडळी स्मशान यात्रा आटपून आली आहेत. हे वाक्य ऐकून चौधरीच्या मनावर जी एक तऱ्हेची बधिरता आली, तिचा परिणाम कितीतरी वेळ कायम राहिला. पहिल्या दिवशी संध्याकाळी ते मॅटिल्डाच्या व तिच्या आधीच्या समाचारासाठी जाऊन आले होते. मॅटिल्डाच्या इतर नातलगांबद्दल चौकशी केली असताना कलकत्त्याला तिची एक थोरली बहीण गेली आहे. तिच्याकडे 4 दिवस जावे असे तिची आजी म्हणत आहे, असे ती सांगत होती. नंतर मॅटिल्डाही कचेरीला थोडा वेळ येऊन जाऊ लागली होती. एरवी जरा सर्वांशी वृक्षपणेच वागणारे चौधरी अलीकडे तिच्याशी पुष्कळच सलोख्याने बोलत. बाह्यता जरी ते गंभीर दिसत होते, तरी त्यांच्या अंतर्यामी विलक्षण खळबळ उडाली होती. ते विचार करीत, मॅटिल्डा आता पुष्कळ फिकिरीत असणार. यावेळी तिला साहाय्याची खास आवश्यकता आहे. तिला लग्नाची गोष्ट विचारली तर? या प्रश्नाचा त्यांनी साधक बाधक पुष्कळ विचार केला व एका शनिवारी 1:30 वाजता कचेरीतून जातेवेळी मॅटिल्डाला ते म्हणाले, संध्याकाळी 5 वाजता मी तुमच्याकडे येईन. नंतर आपण कुठेतरी फिरायला जाऊ. मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. मॅटिल्डाने होकार दिला. 5 वाजता ज्यावेळी त्यांच्या मोटारीचा हॉर्न खाली वाजला, त्यावेळी मॅटिल्डा कपडे करून तयारच होती. ती खाली आली. फ्रंट सीटवर चौधरींच्या शेजारी बसताच चौधरींनी जुहूच्या रस्त्याकडे गाडी वळवली. वाटेत कार्नेलिया जवळून जाताच चौधरींनी तिला विचारले, चहा वगैरे काही घेणार का? मॅटिल्डा म्हणाली, मला आता काहीही नको. त्यानंतर वाटेत कोणीच फारसे बोलले नाही. ते जुहू ओलांडून बरेच पुढे गेले व रस्त्यावर गाडी सोडून दूरवरच्या वाळवंटात जाऊन बसले. चौधरींना हवा होता तो एकांत आणि संधी मिळाली.
पण ज्या विषयाची त्यांना परिस्फुटता करावयाची होती ती सुरुवात कशी करावी हेच त्यांना कळेना. दररोजच्या व्यवहारात अनेक वाटाघाटी बेधडक करण्याची सवय झालेल्या त्यांच्या मनाला त्यावेळी फारसे काही सुचेना. ते म्हणाले, हे पहा मिस रोज, आता जी गोष्ट मी तुम्हाला विचारणार आहे ती तुम्हाला कितपत अनपेक्षित वाटेल याची मला जाणीव नाही. पण आज कित्येक दिवस मी सर्व बाजूंनी विचार करून ती ठरवली आहे व थोड्याशा स्वार्थी दृष्टीने तर मला वाटतं की मला ती हितावह तर होईलच, पण माझ्या जीविताला एक नवीनच वळण लागेल. ते पुढे काय बोलणार याचा मॅटिल्डाला संशय आला, पण खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या सरळ डोळ्यांकडे आणि रुंद कपाळाकडे पाहत ती म्हणाली, कोणती गोष्ट? नाही, मी कसलाच आडपडदा न ठेवता विचारतो की तुम्ही माझ्याशी लग्न कराल काय? वास्तविक पाहता जो प्रश्न ऐकताच कुठल्याही स्त्रीच्या अंतःकरणावर ज्या अनअनुभूत भावनांच्या लहरी उठतील त्याच मॅटिल्डाच्या अंगावर उठल्या. चौधरींकडून आलेला हा प्रश्न तिला जितका वांछित तितकाच आनंददायक आणि अभिमानास्पद होता. पण प्रत्येक स्त्रीच्या अंगी निसर्गताच वावरणाऱ्या दूरदर्शित्वाच्या साहाय्याने तिने या संबंधीचे आपले उत्तर आधीच निश्चित करून ठेवले होते. म्हणून चौधरींचा हा प्रश्न ऐकताच क्षणभर ती जरी बावरून गेली तरी तिने अंतःकरणातला सारा धीर एकवटण्याचा प्रयत्न केला व खालच्या वाळूत बोटांनी रेषा काढीत ती म्हणाली, हा प्रश्न विचारून आपण मला धन्य केलं. वास्तविक पाहता माझ्यासारख्या कुठल्याही स्त्रीला ही बहुमानाची सुवर्ण संधी आहे. पण आपण जाणताच आपल्या भोवती जग आहे. पण तू तयार असशील तर जगाच्या कोत्या विचारांची मला पर्वा नाही आणि आपण यात किंचितही गैर करीत नाही अशी माझी खात्री झाली आहे. बरं, पैशांच्या दृष्टीनं म्हणशील तर बँकेत माझे स्वतःचे जवळजवळ 15,000 रुपये आहेत. ते उद्या तुझ्या नावानं वेगळे ठेवीन. आपला शब्द किंवा सहवास लाखो रुपयांपेक्षा अधिक मोलाचा आहे हे मला समजत नाही का? मॅटिल्डा अवंडा गिळून म्हणाली, पण ही गोष्ट आपल्या पत्नीच्या, आईच्या, मुलीच्या, आपल्या इतर नातलगांच्या दृष्टीनं विचारात नको का घ्यायला? फार काय माझ्याही घरच्या, माझ्या आजीच्या, बहिणीच्या दृष्टिकोनानं पाहायला नको का? उद्या यातल्या एकही व्यक्तीनं आपल्या संबंधांबद्दल अनुचित उद्गार काढले तर आपणास ते रुचतील काय? मॅटिल्डाचा आवाज अधिकच घोगरा होऊ लागला. ती आणखी काही बोलणार इतक्यात चौधरीच म्हणाले, हे पहा मॅटिल्डा, तुझ्या नकारानं माझी जबरदस्त निराशा होईल. पण तुझ्या मनाविरुद्ध मला किंचितही आग्रह करायची इच्छा नाही. उलट या शब्दांनी जर मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. नका सर, असं नका म्हणू, असे म्हणत मॅटिल्डा पुढे झाली व त्यांच्या खांद्यावर आपले डोके ठेवून ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. रडक्या आवाजातच ती पुढे म्हणाली, मीच एक जाणते माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते. तिच्या उष्ण श्वासांबरोबरच डोळ्यांतल्या पाण्याचे 2 थेंब चौधरींच्या खांद्यावर पडले. त्यांनी तिच्या खांद्यावर आपला उजवा हात ठेवला व डाव्या हाताने तिच्या डोक्यावरचे केस सरळ केले. त्याबरोबर मॅटिल्डाने आपले तोंड त्यांच्या चेहऱ्याजवळ नेले व मुक्त कंठाने ती रडू लागली. तेव्हा चौधरींच्या सर्वांगावर एक तऱ्हेचे तरल रोमांच उठल्याशिवाय राहिले नाही. तिचे तोंड वर उचलून तिच्या केसांवरून हात फिरवीत ते म्हणाले, मॅटिल्डा, तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे तर त्याच्या साफल्यात तुला कसली अडचण वाटते? हातातील रुमालाने मॅटिल्डाने आपले नाक पुसले व ती म्हणाली, ते तुम्हाला कळायचं नाही किंवा कुठल्याच पुरुषाला नाही कळायचं. पण आपण लग्न केलं तर इतरांच्या दृष्टीनं राहू देच, पण तुमच्या पत्नीच्या दृष्टीनं तरी ते पापच ठरेल व जगात मला तोंड काढायलाही जागा राहणार नाही. दुर्दैवी मीच की तुमच्या या अमृताच्या प्याल्याचा मी स्वीकार करू शकत नाही. मला माफ करा सर, पण तुझ्या वाचून मला आयुष्य काढणं खरोखरीच कष्टदायक होऊ लागलं आहे. मॅटिल्डा, अशा मनस्थितीत मी काय करू तूच सांग. चौधरी दाटलेल्या आवाजात म्हणाले, सर, स्वतःचं मन आवरा. त्यागात दिव्य आहे असं समजा. अगं, पण तेवढ्यानं माझी समजूत नाही पटायची. मग मी मेले असं समजा. 4 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण हळूहळू पटेल की आपण उभयंतांनी केलं तेच ठीक केलं. जगात राहायचं तर अंतःकरण कठोर केलं पाहिजे. समोरच्या समुद्राकडे पाहत ती म्हणाली, सर, परस्परांवर अनुरक्त झालेल्या ज्या व्यक्ती परिस्थितीमुळे एकत्र होऊ शकत नाहीत त्या एकमेकांपुरत्या
नष्ट झाल्या आहेत असं समजणं इष्ट नाही काय? सोमवारी सकाळी नेहमीच्या वेळी चौधरी ऑफिसात आले. त्यावेळी त्यांची मुद्रा गंभीर दिसत होती. त्यांनी शेजारच्या खोलीकडे पाहिले. मॅटिल्डा अजून आली नव्हती. त्यांनी टेबलावरील पत्रे पुढे सरकवून घेतली. पण सर्वात वरचे पत्र पाहताच ते चमकले. त्याचे कव्हर फोडून आतील घडी त्यांनी घाईने उघडून पाहिली. मॅटिल्डाने आपल्या जागेचा राजीनामा पाठविला होता. ताबडतोब 60 मैलांच्या वेगाने ते अफगाण चर्च समोरच्या इराणी मंजिलमध्ये गेले. तितक्याच त्वरेने ते जिना चढले. त्यांनी पाहिले तो मॅटिल्डाचे फ्लॅट सताड मोकळे होते आणि कागदाच्या कप्प्यांनी सारी फरशी भरून गेली होती. चक्कर आल्याचा भास होऊन जिन्याच्या दारातच ते तसेच उभे राहिले. इतक्यात शेजारच्या गृहस्थांनी त्यांना सांगितले, एकाएकी काल संध्याकाळी मॅटिल्डा आपल्या आजीला घेऊन कलकत्ता का कुठल्याशा गावाला कायमची जाते म्हणून निघून गेली. नंतर 4 दिवसांनी मॅटिल्डाच्या जागेवर ठेवल्या गेलेल्या मद्रासी टायपिस्टला कित्येक वेळा कोडे पडे की पत्रांची उत्तरे सांगता सांगता चौधरींचे डोळे पाण्याने का भरून येतात. तो नुसता गोंधळून त्यांच्याकडे पाहत राही. त्याला काय ही कल्पना की त्याच्या वरिष्ठांच्या मनचक्षूपुढे रेखीव चेहऱ्याची एक सुंदर मुलगी स्फुंदून स्फुंदून सांगत आहे. परस्परांवर अनुरक्त झालेल्या ज्या व्यक्ती परिस्थितीमुळे एकत्र येऊ शकत नाहीत त्या एकमेकांपुरत्या नष्ट झाल्या आहेत असं समजणं इष्ट नाही काय?